सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय सातारा परिसर औरंगाबाद येथील मी सहशिक्षक श्री पाटील गणेश अमृत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 5वीचे लेक्चर 7 त्याचे टॉपिक नेम आहे 1.7 टॉकिंग अबाउट थिंग्स 2 हे बघायचे आहे। इन धिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट, आपल्याला या पाठामध्ये काय बघायचे आहे ते पुढील प्रमाणे दिले आहे। ओरल वर्क, तोंडी काम, ॲक्टिव्हिटी, ॲक्शन टाईम आणि वर्ड्स वी नो। तर सर्वात प्रथम आपण ओरल वर्क या ठिकाणी घेऊया। बघा, ओरल वर्क आहे रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा। बघा, आता या ठिकाणी दिलेले आहे की शिक्षक पुढील प्रत्येक चित्राखाली दिलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य वाचून दाखवतील, ती त्यांच्या पाठोपाठ म्हणा व नंतर मोठ्या आवाजात वाचा। त्या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा आणि ते वापरायला शिका। बघा, या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत आणि त्याच्या खाली काही इंग्रजी शब्द दिलेले आहेत, ते शिक्षक काय करतील तुम्हाला वाचून दाखवतील। ती त्यांच्या मागं म्हणायची आणि नंतर काय करायची, मोठ्या आवाजात ते वाचायचे आहेत आणि त्या शब्दांचे अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचे आणि त्याचा वापर कुठं करायचा आहे ते आपल्याला शिकायचे आहे। बघा, एक पहिलं चित्र आहे, त्यामध्ये एक टोपी आणि त्या टोपीच्या आतमध्ये उंदीर बसलेला आहे। तर ते शब्द दिलेला आहे तो त्या चित्राखालचा इन, इन म्हणजे आत, त्यापासून दोन वाक्य तयार केले त्यांनी। पहिलं वाक्य बघा, देअर इज अ माऊस इन द हॅट, आणि दुसरं वाक्य तयार केलं आहे द माऊस इज इन द हॅट। त्यानंतर एक दुसरं चित्र दिलेलं आहे, त्यामध्ये जो काही उंदीर आहे तो त्या टोपीच्या वर आहे। मग त्या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे त्यांनी ऑन, ऑन म्हणजे वर। त्यानंतर बघा, त्यापासून दोन वाक्य तयार केले आहेत। पहिलं वाक्य आहे देअर इज अ माऊस ऑन द हॅट, आणि दुसरं वाक्य दिलं आहे द माऊस इज ऑन द हॅट। त्यानंतर तिसरं चित्र आहे, त्यामध्ये एक टोपी दिली आहे आणि उंदीर त्या टोपीच्या खाली आहे। त्याच्या खाली एक शब्द दिलेला आहे अंडर, UNDER, अंडर, अंडर म्हणजे खाली। त्याच्यापासून दोन वाक्य तयार होतात। पहिलं वाक्य बघा, देअर इज अ माऊस अंडर द हॅट, आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे द माऊस इज अंडर द हॅट। बघा, या तिन्ही वाक्यामध्ये इन, ऑन आणि अंडर या तीन शब्दांचा आपण कुठं कुठं वापर करायचा आहे ते आपल्याला या ठिकाणी दिले आहे, आणि त्या प्रत्येकापासून दोन दोन वाक्य आपण या ठिकाणी बनवले आहेत। त्यानंतर बघा, एक टोपी आहे, त्या टोपीजवळ तो उंदीर आहे, त्याखाली एक शब्द दिलेला आहे नियर, नियर म्हणजे जवळ। बघा, त्यापासून दोन वाक्य तयार केले आहेत। पहिलं वाक्य आहे देअर इज अ माऊस नियर द हॅट, त्यानंतर दुसरं वाक्य दिलेलं आहे द माऊस इज नियर द हॅट। त्यानंतर एक टोपी आहे, त्या टोपीच्या पुढे एक उंदीर आहे आणि त्याच्या खाली एक शब्द दिलेला आहे इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, च्या पुढे। त्यापासून दोन वाक्य तयार केली आहेत। पहिलं वाक्य बघा, देअर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट, आणि दुसरं वाक्य बनवलेलं आहे द माऊस इज इन फ्रंट ऑफ द हॅट। त्यानंतर पुढे एक चित्र दिलेलं बघा, त्या चित्रामध्ये तो उंदीर त्या टोपीच्या पाठीमागे आहे, तर त्याखाली एक शब्द दिलेला आहे बिहाइंड, BEHIND, बिहाइंड म्हणजे पाठीमागे किंवा मागे। त्यापासून दोन वाक्य तयार केलीत। पहिलं वाक्य बघा, देअर इज अ माऊस बिहाइंड द हॅट, आणि दुसरं वाक्य तयार केलं आहे त्यांनी द माऊस इज बिहाइंड द हॅट। बघा, अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीन शब्द दिले आहेत त्यांनी, नियर म्हणजे जवळ, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे, आणि बिहाइंड म्हणजे काय, च्या पाठीमागे। या शब्दांचा सुद्धा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वापर करायचा आहे। त्यानंतर पुढचं बघा, त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम सेंटेन्सेस फॉर ईच ऑफ द वर्ड्स गिव्हन बिलो। बघा, पुढील चित्रे पहा आणि खाली दिलेल्या प्रत्येक शब्दाकरिता वाक्य तयार करा, वाचा आणि नंतर लिहा। आपण जे मग 6 शब्द बघितले, त्या 6 शब्दांवर आधारित आपल्याला या ठिकाणी काय करायचे, वाक्य बनवायचे आहेत। बघा, इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ आणि बिहाइंड, हे जे काही 6 शब्द आहेत, या 6 शब्दांपासून काय करायचे आहेत, आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत। बघा, आता सर्वात सुरुवातीला एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्रामध्ये एक छत्री आहे आणि ते एक मावशी तिथं सफरचंद किंवा
टोमॅटोज त्या विकत आहेत. आणि त्या ठिकाणी एक पंपकिन म्हणजे भोपळासुद्धा त्या बाजूला आहे. बघा आता वाक्य त्या ठिकाणी बनवलेत आपण. पहिलं वाक्य आहे देअर आर टोमॅटोज इन अ बास्केट. दुसरं वाक्य बनवलं आहे द बास्केट इज ऑन अ मॅट. तिसरं बनवलं आहे द ग्रीन ग्रोसर इज अंडर अन अम्ब्रेला. ग्रीन ग्रोसर म्हणजे भाजी विक्रेत्या. देअर इज अ पंपकिन नियर द बास्केट ऑफ टोमॅटोज. द बास्केट ऑफ टोमॅटोज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रोसर. द ग्रीन ग्रोसर इज बिहाइंड द बास्केट. बघा हे जे काही 6 वाक्य बनवले हे 6 वाक्य आपण बनवताना इन, ऑन, अंडर, नियर आणि इन फ्रंट ऑफ आणि बिहाइंड यांचा वापर या ठिकाणी आपण केला. त्यानंतर दुसरं चित्र दिसतंय. त्या दुसऱ्या चित्रामध्ये एक घर दिसतंय, एक मुलगी दिसतीये, एक बैल त्या ठिकाणी बांधलेला आहे, एक झाड आहे, एक कार त्यांच्या घरासमोर आहे. बघा वाक्य बघूयात. पहिलं वाक्य आहे देअर इज अ बॉय इन द हाऊस. द गर्ल इज ऑन द स्लाइड. An ox is under a tree. The house is near the tree. There is a car in front of the house. The sun is behind the hills. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सुद्धा ते 6 शब्द घेऊन आपण 6 वाक्य तयार केलीत. आता पुढचं जे चित्र आहे त्यामध्ये बघा एक रुलर आहे, एक स्पेक्टॅकल आहे, बुक आहे, पेन्सिल बॉक्स आहे आणि क्लॉक आहे. बघा आता या ठिकाणी पण 6 वाक्य त्यांनी तयार केलेले आहेत आपण. पहिलं वाक्य आहे देअर इज अ रुलर इन द बुक. द स्पेक्टॅकल इज ऑन द बुक. द बुक इज अंडर द स्पेक्टॅकल्स. देअर इज अ पेन्सिल बॉक्स नियर द बुक. द बुक इज इन फ्रंट ऑफ अ क्लॉक. द क्लॉक इज बिहाइंड द बुक. बघा या ठिकाणी सुद्धा आपण त्या 6 शब्दांचा वापर करून या ठिकाणी 6 वाक्य बनवले आहेत. बघा आता पुढचं आहे फिश टँक आहे त्या ठिकाणी. त्याच्यात फिश आहेत, एक डॉल आहे, टॉर्टॉइज आहे, एक प्लांट आहे, एक कॅट आहे. बघा आता यापासून सुद्धा आपण ते 6 शब्द वापरून 6 वाक्य तयार केलेत. पहिलं वाक्य बघा देअर आर फिशेस इन द फिश टँक. द डॉल इज ऑन द फिश टँक. देअर इज अ टॉर्टॉइज अंडर द स्टोन्स इन द फिश टँक. देअर इज अ प्लांट नियर द स्टोन्स इन द फिश टँक. देअर इज अ कॅट इन फ्रंट ऑफ द फिश टँक. अ फिश इज बिहाइंड द स्टोन्स इन द फिश टँक. बघा अशा प्रकारे या ठिकाणी आपण 6 वाक्य बनवलेत. त्या ठिकाणी काही शब्दार्थ तुम्हाला दिलेले आहेत. बघा BASKET बास्केट म्हणजे टोपले. GREEN ग्रीन ग्रोसर म्हणजे भाज्या विकणाऱ्या महिला. SLIDE स्लाइड म्हणजे घसरगुंडे. HILL हिल्स टेकड्या. RULER रुलर म्हणजे फुटपट्टे. SPECTACLES स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा. FISHTANK फिश टँक म्हणजे काय मासे पाळण्याकरिता असलेली पाण्याची टाकी. TORTOISE टॉर्टॉइज म्हणजे कासव. बघा आता पुढचं आहे आपलं ॲक्शन टाईम. आता त्या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलं आहे लिसन केअरफुली टू द लीडर्स A and B अँड ॲक्ट. बघा या या चौकोनामध्ये सुरुवातीला काही शब्द दिलेले आहेत आणि काही B या चौकोनामध्ये काही शब्द दिलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे की A मध्ये एक आणि B मध्ये एक असे 2 गटप्रमुख आपल्याला निवडायचे आहेत. मग A जो गटप्रमुख असेल त्यांनी काय करायचं त्याच्या चौकोनातला एक शब्द B या गटातल्या एखाद्या गटप्रमुखाला सांगायचा आहे. मग त्यापासून काय करायचे त्यांनी ते 2 शब्द जोडून काही वाक्य तयार करायचे आहेत आणि त्याप्रमाणे काय करायचे 2 किंवा जास्त शब्दातून तयार झालेले काही कृती दर्शवणारे शब्द असेल त्याप्रमाणे काय करायची ती कृती करायची आहे. चला आपण बघूया. बघा आता A आणि B पासून तयार केलेले आहेत. बघा सिट डाऊन त्याप्रमाणे सुद्धा बाकीच्यांनी उरलेल्या 2 विद्यार्थ्यांनी कृती करायची आहे. स्टँड अप क्विकली. वॉक फास्ट स्लोली क्विकली. रन फास्ट. टर्न लेफ्ट राईट. बेंड डाऊन स्लोली क्विकली. सिंग स्लोली लाऊडली सॉफ्टली. स्माइल सॉफ्टली. लॉफ लाऊडली सॉफ्टली. स्पीक अप फास्ट स्लोली लाऊडली क्विकली आउट. क्लॅप युअर हँड स्लोली क्लॅप
Clap your hands slowly, loudly, quickly, fast. Tap your feet slowly, quickly, loudly, softly. Look at the door, up, down, left, right, around. Point to the board. Come up, fast, down, quickly, in, out to the board. Go down, slowly, quickly, out, around to the board. बघा या ठिकाणी काही शब्दार्थ आपल्याला दिलेले आहेत. शब्दार्थ बघा. कमांड्स, COMMANDS, कमांड्स म्हणजे काय? आज्ञा, हुकूम, सूचना. TURN, टर्न म्हणजे वळणे. BEND, बेंड म्हणजे वाकणे. SMILE, स्माईल म्हणजे स्मित हास्य करणे. CLAP, क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे. TAP, टॅप म्हणजे पाय जमिनीवर आपटणे. POINT, पॉईंट म्हणजे बोटाने दाखवणे. FAST, फास्ट म्हणजे जलद गतीने. SLOWLY, स्लोली म्हणजे सावकाशपणे. QUICKLY, क्विकली म्हणजे वेगाने, लगेच. SOFTLY, सॉफ्टली म्हणजे हळूवारपणे. बघा आता पुढील आहे आपलं ओरल वर्क. नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से व्हॉट ऑल यू कॅन डू इट. बघा पुढील चित्रातील प्रत्येक वस्तूचे इंग्रजी नाव सांगा आणि त्या वस्तूबाबत काय काय करता येऊ शकते किंवा होऊ शकते ते सांगा. या ठिकाणी काही चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम चित्र आहे ॲन ॲपल, म्हणजे सफरचंदचं आपल्याला या ठिकाणी चित्र दिलेले आहे. त्यानंतर आहे अ बॉटल. त्यानंतर आहे क्लॉथ. त्यानंतर आहे अ शीट ऑफ पेपर. त्यानंतर आहे फ्लॉवर्स. बघा आता एक्झाम्पल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. इट्स ॲन ॲपल ऑर ॲन ॲपल. मग वी कॅन, आपण काय करू शकतो बघा. ईट इट, स्लाइस इट, थ्रो इट, चॉप इट. वॉश इट, कुक इट, बाय इट, स्मॅश इट. पील इट, ड्रॉप इट, सेल इट, मिक्स इट. कट इट, कॅच इट, पिक इट अप, टेस्ट इट. त्यानंतर नंबर 2 आहे बघा. इट्स अ बॉटल ऑर अ बॉटल. वी कॅन, आपण त्या बॉटलसोबत काय करू शकतो. वॉश इट, पुट इट, ब्रेक इट, क्लीन इट. फिल इट, थ्रो इट, एम्प्टी इट, ब्रिंग इट. बाय इट, कीप इट, होल्ड इट. ओपन इट, ड्रॉप इट, लिफ्ट इट. त्यानंतर आहे इट्स अ क्लॉथ. क्लॉथ वी कॅन. कट इट, क्लीन इट, टिअर इट. बाय इट, सेव इट, यूज इट. स्प्रेड इट, डस्ट इट, स्ट्रेच इट. वॉश इट, ब्रिंग इट, चूज इट. त्यानंतर नंबर 4 आहे इट्स अ शीट ऑफ पेपर ऑर अ शीट ऑफ पेपर. वी कॅन. बाय इट, शेप इट, ड्रॉ ऑन इट, फोल्ड इट, क्रम्पल इट, लिफ्ट इट, टिअर इट, राईट इट, स्प्रेड इट, यूज इट. त्यानंतर नंबर 5 आहे दीज आर फ्लॉवर्स ऑब्लिक फ्लॉवर्स. स्मेल देम, सेल देम, एन्जॉय देम, स्प्रेड देम, वेअर देम, प्रिझर्व देम, टच देम, स्ट्रिंग देम, व्ह्यू देम, ऑफर देम, कलेक्ट देम, लव देम, बाय देम, पिक देम अप, प्लग देम. या ठिकाणी या ॲपल, बॉटल, क्लॉथ आणि शीट ऑफ पेपर आणि फ्लॉवर्स या संदर्भात आपण यांच्या बाबतीत आपण काय काय करू शकतो ते आपण या ठिकाणी बघितलं आहे. जसं आपण ॲपल आहे, आपण धुतो, खातो. पाण्याची बॉटल तिला आपण धुतो, स्वच्छ करतो, फुटू शकते आपल्याकडून ते. आपण ब्रिंग इट आणतो, बाय इट विकत घेतो. त्याप्रमाणे बाकीच्यांचं सुद्धा या ठिकाणी दिलेले होते. बघा काही शब्दार्थ आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. PEEL, पील म्हणजे सोलणे. SLICE, स्लाइस म्हणजे चकत्या करणे, कापणे. COOK, कुक म्हणजे शिजवणे. PICKUP, पिकअप म्हणजे गोळा करणे. CHOP म्हणजे चॉप म्हणजे तुकडे तुकडे करणे. SMASH, स्मॅश म्हणजे तुकडे तुकडे करणे किंवा फोडणे. TASTE, टेस्ट म्हणजे चव घेणे. EMPTY, एम्प्टी म्हणजे रिकामी करणे. HOLD, होल्ड म्हणजे धरणे, धरून ठेवणे. LIFT, लिफ्ट म्हणजे उचलणे. स्प्रेड, SPREAD, स्प्रेड म्हणजे पसरणे किंवा पसरवणे. SEW म्हणजे सो म्हणजे शिवणे. आणि DUST, डस्ट म्हणजे धूळ, धूळ झाडणे. पुढे आहे TEAR, टिअर म्हणजे फाडणे.
STRETCH स्ट्रेच म्हणजे ताणणे किंवा पसरणे. FOLD फोल्ड म्हणजे घडी घालणे. SHAPE शेप म्हणजे आकार देणे. CRUMPLE क्रंपल म्हणजे चुरगळणे. SMELL स्मेल म्हणजे वास घेणे. WEAR वेअर म्हणजे परिधान करणे. WEAVE व्ह्यू म्हणजे गुंफणे ओवणे. PRESERVE प्रिझर्व म्हणजे सुरक्षित सुस्थितीत ठेवणे. OFFER ऑफर म्हणजे अर्पण करणे देऊ करणे. PICKUP पिकअप म्हणजे वेचणे गोळा करणे. PLUCK प्लक म्हणजे खुडणे तोडणे. STRING स्ट्रिंग म्हणजे दोऱ्यात ओवणे. बघा वर्ड्स वी नो या ठिकाणी बघा आता रीड ऑल द वर्ड्स गिव्हन बिलो. खाली जे दिलेले शब्द आहेत ते पूर्ण शब्द वाचायचे. बघा पुढील शब्द आपण वाचूयात, मोठ्याने वाचायचे आहेत. ए, ऑल, द, एन, दिअर, अँड, देम, एनी, हू, मी, माय, नो, नाव, युअर, बट, व्हेअर. हर, एव्हरी, बाय, हिअर, हिम, हिज, इफ, हाऊ. मेनी, विथ, वन, व्हाट, अस, टू, धिस, दिअर. सम, दॅट, ओनली, ऑफ, आवर, विदाउट, देन, व्हेन. बघा राईट ऑल द वर्ड्स इन द टेबल इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा तक्त्यातील सर्व शब्द हे आपण इंग्रजी वर्णानुक्रमे लिहायची आहेत. आपण मागच्या पाठात बघितलं की अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची म्हणजे काय, वर्णानुक्रमे लावायची. मग सुरुवातीला ए पासून सुरू होणारे अक्षर आपण लिहिले ए, त्यानंतर ALL घेतला, त्यानंतर AN घेतला, त्यानंतर AND घेतलं आणि त्यानंतर ANY घेतला. यामध्ये बघा सर्वात सुरुवातीला जे अक्षर घेतलं आपण ए घेतलं, त्यानंतर ALL यामुळे घेतलं की त्याच्यानंतर जे येणारं अक्षर आहे शब्द आहे त्याच्यामध्ये ए आणि एन आहे. दोन्हीमध्ये ए हे कॉमन आहे, पण नंतर जर पहिलं अक्षर हे दोन्ही शब्दामध्ये कॉमन असेल तर त्यानंतर दुसऱ्या अक्षराचा आपण विचार करायचा आहे. मग दुसरं अक्षर दोघांचं होतं एल आणि एन. मग जर आपण ABCD बघितलं तर त्यामध्ये मुळाक्षरामध्ये सर्वात प्रथम एल येतं आणि त्यानंतर एन येतं, म्हणून आपण एल सुरुवातीला घेतलं, म्हणून ALL हा शब्द त्यानंतर आला. मग त्यानंतर AN हा शब्द घेतला, परंतु तिसरं जे अक्षर होतं त्यामध्ये AND आणि ANY यामध्ये AN आणि AN हे दोन्ही सारखेच होते, म्हणून जे तिसरं अक्षर आहे ते तिसऱ्या अक्षराचा आपण या ठिकाणी विचार केला आणि म्हणून डी हे मुळाक्षर सर्वात प्रथम येतं म्हणून AND घेतलं आणि त्यानंतर एनी घेतला. तसंच त्या प्रकारे पुढं BUT बट, BY एव्हरी, हर, हिअर, हिम, हिज, हर, हाऊ, इफ, मेनी, मी, माय, नो, नाऊ, ऑफ, वन, ओनली, आवर, सम, दॅट, द, दिअर, देम, देन, धिस, टू, अस, व्हॉट, व्हेन, वेअर, हू, विथ, विदाउट, युअर. अशा प्रकारे आपण काय केले, शब्द वर्णानुक्रमे लावले. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, फाइंड अँड राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द चार्ट. बघा तक्त्यातून यमक जुळणारे शब्द शोधून काढा आणि लिहा. बघा यमक जुळणारे शब्द आपण लिहिले द, मी, दिअर, दिअर, हिअर, व्हेअर, हार, व्हेन, देन, व्हेन, नंतर आहे हिम, देम, हू, टू, एनी, मेनी, बट, दॅट, व्हॉट, युअर, आवर. बघा त्यानंतर क्वेश्चन 5 आपला, फाइंड फ्रॉम द चार्ट द वर्ड्स दॅट बिगिन विथ T अँड W अँड राईट देम डाऊन. तक्त्यातील T आणि W ने सुरू होणारे शब्द शोधा आणि लिहा. बघा T पासून सुरू होणारे शब्द आपण लिहिले THE, THEIR, THEM, TO, THIS, THERE, THAT आणि THEN. त्यानंतर W पासून सुरू होणारे शब्द आहेत बघा WHO, WHERA, WHAT, WITH, WITHOUT आणि WHEN. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड फ्रॉम द चार्ट द वर्ड्स दॅट एंड विथ O अँड Y. म्हणजे तक्त्यातील O आणि Y ने शेवट होणारे शब्द शोधा आणि लिहा. मग O पासून शेवट होणारे शब्द आहेत WHO, NO आणि TO. आणि Y अक्षरापासून शेवट होणारे शब्द आहेत ANY, MY, EVERY, BY, MANY आणि ओनली. नंतरचा क्वेश्चन आहे बघा, फाइंड फ्रॉम द चार्ट द शॉर्टेस्ट अँड लॉंगेस्ट वर्ड.
म्हणजे तक्त्यातून सर्वात लहान आणि सर्वात मोठा शब्द शोधा आणि लिहा. द शॉर्टेस्ट वर्ड आहे ए आणि द लॉंगेस्ट वर्ड आहे विदाऊट. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फाइंड फ्रॉम द चार्ट WH क्वेश्चन वर्ड्स अँड राईट देम. बघा तक्त्यातून WH प्रश्नाचे शब्द शोधा आणि लिहा. त्याचा आन्सर आहे बघा WHO हू, WHERE व्हेअर, HOW हाऊ, WHAT व्हॉट आणि WHEN व्हेन. थँक यू. नेक्स्ट लेक्चर 8, टॉपिक नेम 2.1 खो खो.